वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा जे तुम्ही थंबनेलवर वाचलाय ते तितकंच शॉकिंग आहे जितकं तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त शॉकिंग माझ्यासाठी सुद्धा आहे. आणि हा सगळा दावा पुराव्यानिशी सादर करण्यात आलाय. कोणता सोर्स कोड वापरून हा पूर्ण ईव्हीएम टेम्पर करण्यात आले तो फॉर्म्युला सुद्धा सांगण्यात आलाय. आणि जर हा निवडणूक आयोगाकडे सिद्ध झाला तर येत्या 4 महिन्यात पुन्हा इलेक्शन सुद्धा होऊ शकतात असा सुद्धा इथं दावा करण्यात येत आहे. काय तो फॉर्म्युला आहे, कोणता तो सोर्स कोड आहे, त्या सगळ्या बाबीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत. नुकत्याच आपल्या भारतामध्ये जे काही जनरल इलेक्शन झाले, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मग तो महाराष्ट्र असो, हरियाणा असो, मध्य प्रदेश असो, जम्मू काश्मीर असो, कोणतीही असो, सगळ्या ठिकाणी विरोधी पक्षाकडून सतत एक गोष्ट सांगितली जात आहे की सगळ्या ईव्हीएम या टेम्पर करून किंवा हॅक करून या सर्व इलेक्शन एक पक्ष जिंकत आहे आणि त्याच्या पाठीमागे फक्त हॅकिंग आणि टेम्परिंग आहे. परंतु आता जी बातमी येत आहे ती महाराष्ट्र संबंधीची आहे, अतिशय धक्कादायक आहे. ती बातमी अशी आहे की तुम्ही जर न्यूजवर हे वाचलं असेल की अजित पवारांचा बारामतीमध्ये 20,000 मतांनी पराभव. हालाकी अजित पवार या ठिकाणी जिंकले आहे, पण या बातमीमध्ये असं सांगण्यात आले आहे की अजित पवार यांचा तिथं पराभव झाला होता आणि तो सुद्धा 20,000 मतांनी. आणि 150 मतदारसंघात ही गडबड करण्यात आली आणि या 150 मतदारसंघात जी गडबड करण्यात आली त्यामुळेच महायुतीची इतकी प्रचंड मोठी लाट या निवडणुकीत दिसली. जर ही टेम्परिंग किंवा ही हॅकिंग किंवा ईव्हीएम घोटाळा झाला नसता तर महायुती सत्तेत आली नसती, अशा प्रकारचा दावा एका शरद पवारांच्या पक्षातील आमदारांनी केला आहे. काय त्यांचा तो दावा आहे, त्यांनी कोणता सोर्स कोड इथं सांगितलाय की ज्याच्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहे, कारण तो सोर्स कोड इतका विश्वासार्हरित्या आणि सिद्ध त्यांनी करून दाखवलाय गणितीयरित्या, ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. काय ती बातमी आहे चला सविस्तर पाहूया. तर महाराष्ट्रात ज्या नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे एक माळशिरसचे आमदार आहे उत्तमराव जानकर यांचं म्हणणं आहे की या निवडणुकांमध्ये एकूण 150 मतदारसंघात हा ईव्हीएम घोटाळा झाला आहे आणि सगळी आकडेवारी त्यांनी फॉर्म्युला सहित इथं सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. आणि सगळ्यात धक्कादायक जी बातमी होती ती बारामतीच्या निकालाची. आता बारामतीमध्ये नेमकं असं काय घडलंय, त्यांचं म्हणणं असं आहे की बारामतीमध्ये जे अजित पवार निवडणूक जिंकले ते ईव्हीएम घोटाळ्यामध्ये केल्यामुळे ते जिंकले आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथं अजित पवारांना मतं मिळाली होती 1,40,000. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार उभे होते आणि त्यांना इथं मतं पडली होती 80,000. आता इथं उत्तमराव जानकरांचं म्हणणं आहे की इथं जो सोर्स कोड किंवा जो फॉर्म्युला इथं यूज करण्यात आला होता तो होता 1:2चा. आणि या फॉर्म्युल्यामुळे झालं काय की अजित पवारांना जी 60,000 मत आहे ती त्यांची नव्हतीच, तर ती होती युगेंद्र पवारांची. जर याच्यातून 60,000 मायनस केले आणि ते 60,000 प्लस केले युगेंद्र पवारांच्या मतांमध्ये तर युगेंद्र पवारांचे मत होतात 1,40,000 आणि इथं अजित पवारांचे मत शिल्लक राहतात. म्हणजे जिंकलं कोण आहे, युगेंद्र. 20,000 मतांनी युगेंद्र पवार इथं जिंकत आहेत असा धक्कादायक दावा त्यांनी केलाय. आणि नुसता हा बारामतीबद्दलच त्यांनी म्हटलं नाहीये, त्यांनी म्हटलंय की या प्रकारचा सोर्स कोड एकूण 150 मतदारसंघात वापरण्यात आला आणि या सोर्स कोड जर हा ईव्हीएम घोटाळा झाला नसता तर याद्वारे एकनाथ शिंदे आणि भाजप यांचे 107 आमदार, अजित पवार गटाचे 12 आमदार, फक्त एवढ्याच सीटा महायुतीला जिंकता आल्या असत्या आणि महाविकास आघाडीची सरळ सत्ता महाराष्ट्रामध्ये आली असती. आता हा फॉर्म्युला काय आहे, काय कोणत्या प्रकारची ही सेटिंग इथं करण्यात आली मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो. यांचं म्हणणं काय, सपोज इथं इलेक्शन चालू आहे, हा बारामतीचा तुम्हाला मी सपोज हे बॅलेट युनिट आहे की एक इथं अजित पवारांसाठी हा जे लोक वोट करतील ते या ठिकाणी दिसतील आणि या ठिकाणी युगेंद्र पवारांचे. एक व्यक्ती आला त्यानं अजित पवारांना 1 वोट केला, हा वोट अजित पवारांना दिसेल. दुसरा व्यक्ती आला त्याने 1 वोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे युगेंद्र पवारांना वोट केला, ठीक आहे, हा दिसून जाईल. दुसरा व्यक्ती आला त्यानं पुन्हा अजित पवारांना केला. त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती आला त्यानं युगेंद्र पवारांना इथं 1 वोट केलं. आता इथं बघा दोघांचे वोट किती झाले, 1 आणि 1 2. या ठिकाणी युगेंद्र पवारांचे पण 2 झाले. आता काय झालं, आता 5वा व्यक्ती आला आणि त्यानं वोट हा युगेंद्र पवारांना केला, पण
या सोर्स कोडमुळे किंवा या फॉर्म्युल्यानुसार 1:2 चा जो त्यांचं म्हणणं आहे किंवा 1:3 चा काही बातम्यांमध्ये 1:3 दाखवत आहे, काही याच्यामध्ये 1:2 चा दाखवत आहे की या फॉर्म्युल्यानुसार जो तिसरा वोट करणारा व्यक्ती जो आला, ज्यानं वोट केलं युगेंद्र पवारांना, पण 1:3 च्या या सोर्स कोड जो ईव्हीएम मध्ये टाकण्यात आला होता, प्रत्येक तिसरा वोट जो युगेंद्र पवारांना पडत होता तो अचानक त्या ईव्हीएम घोटाळ्यामध्ये तो तिसरा वोट हा जात होता अजित पवारांना. हा पाचवा व्यक्ती जरी हा युगेंद्र पवारांना वोट करत आहे, परंतु तो काउंटिंगच्या वेळेस जो बॅलेट युनिट आहे तो समोर पाठवत होता अजित पवारांच्या घड्याळीकडे तो वोट पाठवत होता. या प्रकारचा घोटाळा झाला आणि अशा प्रकारे युगेंद्र पवारांचे 60,000 वोट हे कोणाकडे गेले, हे अजित पवारांकडे चालले गेले. त्यांच्यामुळे त्यांची आकडेवारी झाली 1,40,000 मते आणि युगेंद्र पवारांचे मत राहिले 80,000. आणि तेच जर ईव्हीएम घोटाळा झाला नसता तर ते 60,000 युगेंद्र पवारांकडेच राहिले असते आणि त्यांची टोटल झाली असती 1,40,000 मते यांना पडले असते आणि हे निवडणूक जिंकून आले असते. आता या यांचा जो दावा आहे, हा जो त्यांच्याजवळ जे प्रूफ आहे किंवा सबूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे, ते सगळं ते आता निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे. त्याची सत्यता काय येते ते आपण पाहणार आहोत. पण आपण सगळ्यात पहिले ईव्हीएमचं जे थोडंसं भूतकाळ आहे, खरोखरच ईव्हीएम हॅक करता येते का, टेम्पर करता येते का, ईव्हीएम घोटाळा करता येते का, या सगळ्या गोष्टी थोडासा आपण क्लिअरिफाय करण्याचा प्रयत्न करूया. भारतामध्ये सगळ्यात पहिले ईव्हीएमची सुरुवात झाली होती केरला या ठिकाणापासून. 1982 ला केरलामध्ये ईव्हीएम इलेक्शन्समध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. तिथं सगळ्यात पहिले याचा वापर करण्यात आला. त्याच्यानंतर 1999च्या गोवा असेंब्ली इलेक्शनमध्ये ईव्हीएम द्वारे इलेक्शन घेण्यात आले होते. त्यानंतर 2010 मध्ये व्हीव्हीपॅटचं इंट्रोडक्शन झालं, ज्याच्यामध्ये आपण कोणाला वोट दिलं त्याची एक चिठ्ठी आपल्याला दिसते आणि ती खाली पडताना सुद्धा आपण पाहू शकतो. आणि 2014 पासून ईव्हीएम इन एव्हरी जनरल इलेक्शन, म्हणजे ईव्हीएम प्रत्येक आता इलेक्शन निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरले जाणार असा निवडणूक आयोगाकडून निर्णय घेण्यात आला होता. ही होती ईव्हीएमची हिस्ट्री. आता हे बघा, हे ईव्हीएम म्हणजे काय, तर ईव्हीएम हा 3 मशीन्सनी तयार झालेला एक सेट असतो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. त्याच्यामध्ये एक बीयू असतो. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे इथं मतदार जे निवडणुकीला उभे सगळे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची लिस्ट असते, त्यांचे चिन्ह असतात आणि जो चिन्ह किंवा जो उमेदवार आपल्या पसंतीचा आहे त्याच्या समोरील आपण इथं बटन दाबतो आणि त्याला वोट देतो. हे बीयू वर सगळी कार्यवाही होते. त्याच्यानंतर इथं हे व्हीव्हीपॅट आहे. या व्हीव्हीपॅटवर काय दिसते, तर आपण कोणाला वोट केला हा सगळ्या या व्हीव्हीपॅटच्या या स्क्रीनवर आपल्याला दिसून येतो. आणि तिसरं असते सीयू. सीयू म्हणजे काय, तर कंट्रोल युनिट, की आपण जो काही वोट देत आहे तो सगळा जो वोट आहे तो सगळा डाटा या सीयू मध्ये सेव्ह केला जातो आणि काउंटिंगच्या वेळेस फक्त सीयू हा बाहेर काढला जातो आणि या ठिकाणी हा बटन दाबून कोणाला किती मते पडाली या स्क्रीनवर सगळे डिटेल्स येतात आणि इथं या प्रकारे काउंटिंग केली जाते. आता ही व्हीव्हीपॅट हॅक होऊ शकते का, की टेम्पर होऊ शकते? आता हा जो व्यक्ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ना, हा व्यक्ती फार महत्वाचा आहे मित्रांनो. यानं जो दावा केला आहे ना त्याच्यामुळं सगळीकडे खळबळ माजली आहे. हा व्यक्ती कोण आहे? यांचं नाव आहे महादेव देशपांडे. महादेव देशपांडे हे कोण आहेत? तर हे साधारण व्यक्तिमत्व नाही आहे. हे को चेअरमन होते नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल ऑन इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप बराक ओबामाच्या काळामध्ये. बराक ओबामांनी अमेरिकेमध्ये इनोव्हेशन स्ट्रॅटेजी एक आखली होती आणि त्या स्ट्रॅटेजीच्या ग्रुपमध्ये को चेअरमॅन म्हणून महादेव देशपांडे तिथं होते. आणि या महादेव देशपांडे यांचं म्हणणं आहे की भारतीय ईव्हीएम ही हॅक होऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम हॅक करता येत नाही. भारतीय ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लूटूथ, वायफाय किंवा कोणत्याही प्रकारचं इतर जे कनेक्टिव्हिटीचं डिव्हाइस लावण्यात आलेलं नाहीये, त्याच्यामुळे हॅक तर कशाच प्रकारे होऊ शकत नाही. परंतु त्यांचं म्हणणं आहे की हे टेम्पर होऊ शकते. टेम्पर म्हणजे याच्यामध्ये घोटाळा करता येऊ शकतो. तो कशा प्रकारे? एक तर बॅलेट किंवा सीयू किंवा व्हीव्हीपॅटच्या अंतर्गत जे काही त्याच्यामधले सुटे किंवा भाग आहेत किंवा सॉफ्टवेअर आहे किंवा कोडिंग आहे त्याचा वापर करून याच्या ईव्हीएमला टेम्पर करता येतो. आणि त्यांचं तर म्हणणं आहे की 2010 पासून जी व्हीव्हीपॅट वापरण्यास सुरुवात झाली, ही तर वापरण्यास सुरुवात त्याच्यासाठी झाली होती की पारदर्शकता यावी, तुम्ही कोणाला वोट केलं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसावं. परंतु या व्हीव्हीपॅटमुळे तर जास्तच धोका वाढला आहे ईव्हीएम टेम्परिंगचा. कसा काय तुम्हाला मी इथं समजून सांगतो. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा कोणताही व्यक्ती बॅलेट पेपरवर येऊन आपलं मतदान करतो, बटन दाबतो,
तर हा मेसेज जातो सरळ सरळ या व्हीव्हीपॅटला. तुम्ही बटन दाबल्यावर एक चिठ्ठी येते, एक चिठ्ठी या व्हीव्हीपॅटवर दिसते आणि ती चिठ्ठी खाली पडल्याबरोबर व्हीव्हीपॅट संदेश पाठवते या वायरद्वारे सीयू कडे आणि सीयू तो मत काय करतो आपल्यामध्ये सेव्ह करतो. इथं महादेव देशपांडे यांचं म्हणणं आहे की आपण जेव्हा हा मेसेज पाठवला व्हीव्हीपॅटकडे, आपण जो मत दिलं तो मेसेज गेला व्हीव्हीपॅटकडे आणि व्हीव्हीपॅटने तो मेसेज पाठवला सीयू कडे, कंट्रोल युनिटकडे. परंतु तुम्ही दाबलेला बटन व्हीव्हीपॅट पर्यंत मेसेज बरोबर गेला, पण व्हीव्हीपॅटनं इथं तुम्ही दाबलेला जे काही वोट केलं ते चिठ्ठी पण बरोबर दाखवली, पण समोर पाठवताना जर का चुकीचा संदेश पाठवला, समजा तुम्ही ऍपल या चिन्हाला वोट केलं, इथं चिठ्ठी पण ऍपलची दिसली, पण व्हीव्हीपॅटनं मेसेज समोर पाठवताना काय केलं की बनाना या नावाच्या व्यक्ती या चिन्हाच्या समोर एक वोट जमा करा असा सीयूला मेसेज पाठवला तर काय? त्यांचं म्हणणं हेच आहे. कारण महादेव देशपांडे यांचं म्हणणं आहे की जेव्हा एखाद्या बॅलेट पेपरवर जितके उमेदवार मतदानाला उभे असतात त्यांचे जे चिन्ह आहे ते सगळे अपलोड केले जातात व्हीव्हीपॅटला. हे अपलोड कोण करतो? तर त्यांचं म्हणणं आहे की काही इंजिनियर्सची टीम लोकल तहसीलला, निवडणूक आयोगाकडून लोकल तहसीलला पाठवली जाते आणि ती इंजिनियर्सची टीम सगळी माहिती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून ती डाटा डाउनलोड करतात. डाउनलोड करून ही व्हीव्हीपॅट कॉम्प्युटरला जोडली जाते आणि ती सगळी माहिती याच्यात अपलोड केली जाते. महादेव देशपांडे यांचं म्हणणं आहे की जरी ते इंजिनियर्स जे आहेत ते जरी इथं करप्ट किंवा याला टेम्पर करत नसतील, परंतु जो व्यक्ती ज्यानं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला जी काही माहिती टाकली आहे, जर तो व्यक्ती दगाबाज निघाला, तो एकच व्यक्ती सगळ्या भारतभरातल्या व्हीव्हीपॅट टेम्पर करण्यास फक्त एकच व्यक्ती पुरेसा आहे. किंवा ती एक व्यक्ती असो किंवा एक टीम आहे, ती एकट्या त्या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जी काही माहिती आहे, जर त्यानं ती माहिती चुकीचे सोर्स कोड वापरून अपलोड करून टाकली, तो एकच व्यक्ती सगळ्या भारतभरातल्या ज्या व्हीव्हीपॅट आहे यांना टेम्पर करू शकतो. इतकी धक्कादायक माहिती त्यांनी आपल्या महादेव देशपांडे यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितली. आता याच्यामध्ये सत्यता किती आहे ते येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसणारच आहे. हा जो दावा उत्तमराव जानकर यांनी केला आहे ते त्यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा ती माहिती ते देणार आहेत. काय सत्यता समोर निघून येते ते नुकतंच येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसून पडेलच. तुम्हाला काय वाटते की ईव्हीएम हॅक होऊ शकतात की नाही? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगणे विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.